नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की काव्या ही नंदिनीसमोर उभी असते आणि नंदिनी ही तिला समजावून सांगत असते की हे बघ बाळा, आपली आई नेहमी आपल्याला काय शिकवायची, तोंडातून निघालेला शब्द हा एखाद्या बाणाप्रमाणे असतो. जसा बाण मागे घेता येत नाही, तसाच तोंडातून निघालेला शब्दसुद्धा कधीही मागे घेता येत नाही. त्यामुळे काव्या, आज या घरातली सगळी माणसं दुखावली आहेत, कारण घरात असं काहीतरी घडलं आहे जे यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. घरातली करती स्त्री नाराज आहे आणि ज्यावेळेस घरची करती स्त्री नाराज असते ना, त्यावेळेस संपूर्ण घर नाराज असतं. त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे की आपण त्या सगळ्यांना सांभाळून घेऊ, सावरून घेऊ. मी तुला आत्ता जे काही सांगणार आहे त्यामुळे तुझं दुःख कमी होईल की नाही हे माहीत नाही, तुझं गिल्ट कमी होईल की नाही हे माहीत नाही, पण तुला बरं नक्की वाटेल. काव्य म्हणते, बोल ना ताई, काय सांगणार आहेस, बोल ना. त्याबरोबर नंदिनी म्हणते, हो हो बाळा सांगते. हे बघ, तू एक काम कर, आज मी पूजेवरून किमान येईपर्यंत तरी ना तू प्लीज कोणाशी वाद घालू नकोस. फक्त पूजेवरून येईपर्यंत तू असं समज की तू काव्या नाही, आजचा दिवस तू नंदिनी आहेस आणि सगळ्यांना सांभाळून घे. जरी कोणी काही तुला बोललं, कोणी काहीही केलं तरीसुद्धा तू काहीच लक्ष देऊ नकोस, तू फक्त गुपचूपपणे ऐकून घे. अगं काव्या, आपण फुलं तोडतो तरी फुलं त्या फुलं तोडणाऱ्या हातांनासुद्धा सुगंध देतातच ना. मग आपण फुलांकडून एवढी साधी गोष्ट तर नक्कीच शिकू शकतो, बरोबर ना. त्यावर काव्या ही काहीच बोलत नाही. तर नंदिनी तिला पुढे म्हणत असते, हे बघ काव्या, मी आज पूजेला जाते, मी तुला चल अशी जबरदस्ती नाही करणार, पण आता तू नंदिनी आहेस, मग काय करायचं आणि काय नाही हे तू ठरव. आता तू नंदिनी आहेस, काय करायचं आणि काय नाही असं नंदिनी ताईने काव्याला सांगितलेलं असतं. याचाच अर्थ थोडक्यात काय, तर नंदिनी ताई काव्याला स्वतःहून माझ्याबरोबर पूजा करण्यासाठी काव्या मंदिरामध्ये चल असं जरी बोललेली नसली तरीसुद्धा आता तिने काव्याला अलगद इशारा दिला आहे की काव्या, वटपौर्णिमेची पूजा कर. पण आता काव्याला या गोष्टीचा अर्थ समजणार का, आणि काव्या पार्थसाठी वटपौर्णिमेची पूजा करणार का, तुम्हाला काय वाटतं? तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पुढे पाहायला मिळणारच आहे, त्यामुळे एपिसोड पूर्ण पहा. तर आता पुढे आपण पाहतो की मालिनी काकू या डोक्याला हात लावून बसलेले असतात. इतक्यात त्या ठिकाणी पार्थ आणि मिथुन काका पोहोचतात. पार्थ आईला म्हणत असतो, आई अगं का उगाच स्वतःला तू इतका त्रास करून घेतेस, नको ना करू असं. तू एक काम कर, तू थोडा वेळ जाऊन पड, मग तुला बरं वाटेल कदाचित. त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात, नाही, हा सगळा थकवा नाही आहे पार्थ, तू एक काम कर ना, तू डॉक्टरांना घरी बोलाव ना, डॉक्टरांना एकदा जीवाचं चेकअप करू दे. म्हणजे काल रात्रभर मी मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या होत्या, तर जरा बघू तरी यात काहीतरी फरक पडलाय का म्हणून या गोष्टीचा. आज काही झालं तरी चालेल, अगदी मला पूजेला जायला उशीर झाला ना तरीसुद्धा काही हरकत नाही, माझी पूजा आज जरा उशिरा होऊ देत, पण माझ्या जीवाला तेवढं बरं वाटू देत असं ती म्हणत असते. त्याबरोबर पार्थ म्हणतो की ठीक आहे आई, मी डॉक्टरला बोलवतो, चेकअप करून घेऊ देत डॉक्टरांना. आता त्या दोघांचं डॉक्टरांविषयी जीवाविषयी बोलणं सुरू असतं. इतक्यात त्या ठिकाणी वसुहत्या आलेली असते आणि वसुहत्याने मला पूजेला उशीर झाला तरीसुद्धा चालेल हे मालिनीचं वाक्य ऐकलेलं असतं. वसुहत्याला तर काय काव्याला बोलण्याची संधी ती हवीच असते आणि जी वसुहत्याला मिळालेली सुद्धा असते. वसुहत्या लगेच सुरू करते, अगं मालिनी, तुला थांबण्याची काय गरज आहे, तू जा ना पूजेला. तसंही काव्या आहे की घरामध्ये, तिला बसू दे ना जीवाजवळ, बसेल ती. त्याबरोबर मिथुन काका लगेचच म्हणायला लागतो, उगाचच कशाला आता त्याच गोष्टीवरनं पुन्हा वाद वसुताई, आताच घरामध्ये वातावरण कसं आहे ते बघतोय ना आपण. त्याबरोबर वसुहत्या मिथुन काकाला म्हणायला लागते, म्हणजे मिथुन तुला काय म्हणायचं आहे, मी वाद घालत असते, मी भांडणं करत असते का? अरे मी काय चुकीचं बोलते, तेच बोलते ना जे बोलायला हवं. तसंही ती काव्य वड पुजायला काही जाणार नाही, तिला काही फरक पडत नाही आजच्या वटपौर्णिमेचा. लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे, मुलींना कसा आनंद होतो, पण हिचं बघा, हिला काही फरकच पडत नाही. काय तर म्हणे हिला काही घेणं देणंच नाही आहे. अरे पण असं कसं, इथे आम्हाला पूजा करण्याची हौस आहे, पण देवाने आमच्या कपाळावरचं कुंकू पुसून नेलं आणि हिला एवढा घसघशीत नवरा आहे तर हिला घरात पडून राहायचं आहे. त्याबरोबर लगेचच रम्या ही वसुहत्याला म्हणायला लागते, आई अगं काय सुरू आहे तुझं, का बोलतेस तू उगाच त्या बिचारीला, जर तिला पूजा नसेल करायची तर नको करू देत ना.
हे बघ आई, हा प्रत्येकीच्या चॉईसचा प्रश्न असतो. पूजा करायची की नाही करायची हा काव्याचा प्रश्न आहे. तू उगाच तिला का बोलतेस? आता लगेचच रम्याने असं म्हटल्याबरोबर इकडे पार्थसुद्धा उठून उभा राहतो आणि तो आता वसुहत्याला सांगत असतो, हे बघ आत्या, काव्या पूजा करत नाही आहेत कारण आमचं लग्न हे तशा परिस्थितीत झालं आहे. काव्याला हे लग्न मान्य नाही आहे त्यामुळे, आणि त्यासाठी आमची प्रोसेस सुरू आहे. त्याबरोबर लगेचच इकडे वसुहत्या म्हणते, घेतली बायकोची बाजू घेतलीस. अरे तू त्या काव्यासाठी काय काय करतोस? तू तिच्या शिक्षणासाठी, तिच्या अभ्यासासाठी माझ्याशी भांडतोस, मला बोलतोस. चल ठीक आहे, तू भांडतोस, बोलतोस, मान्य केलं मी, मला काही फरक पडत नाही. पण त्याने तिला काही फरक पडतो का? नाही. तू त्या काव्यासाठी त्या दीपकला मारलंस, बदडलंस, पण त्याचा तरी तिला काही फरक पडला का? नाही ना. मग आहे का त्या मुलीला काहीतरी फरक? बोल ना. तू तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट करायची आणि तिने तुझ्यासाठी काहीच नाही करायचं का? त्याबरोबर लगेचच आता मिथुन काका मध्ये येत म्हणतात, वसुताई, आपण मुलांच्या संसारामध्ये ना ढवळाढवळ करायला नाही पाहिजे आता. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू उठून उभ्या राहतात आणि म्हणतात, नाही मिथुन भाऊजी, ढवळाढवळ केली पाहिजे. ही मुलं आपली आहेत, त्यामुळे अधूनमधून आपण ना यांच्या संसारामध्ये ढवळाढवळ केली पाहिजेच. बघितलंत ना, यांच्या बायकाच्या ताब्यामध्ये यांना देऊन टाकलं, बायकोवर सगळं सोपवलं आणि काय घडून बसलं ते. त्याबरोबर लगेचच पार्थ हा आईला म्हणत असतो, आई अगं असं काय बोलतेस तू? कुठेहून कुठे पोहोचतेस, कळतंय का तुला? त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू या गप्प राहतात. तर लगेच इकडे आता वसुहत्या म्हणायला लागते, काय चुकीचं बोलते ती? जे बोलते ते योग्यच बोलते. हे फक्त मालिनीने जरा आधीच बघायला हवं होतं. जर तिने ह्या गोष्टींकडे आधीच लक्ष दिलं असतं ना, तर कदाचित हे सगळं असं घडलंच नसतं. अरे तू त्या काव्यासाठी एवढं करतोस, मग त्या काव्याने तुझ्या नावाची साधी वटपौर्णिमेची पूजाही करायला नको का? खरं तर ना असं म्हटलं जातं, गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, पण पार्थ आणि काव्याची गाठी स्वर्गात नाही तर नियतीने बांधलेली आहे. त्यामुळे ना यांच्या गाठीचा गुंता सुटत आहे, ना यांची गाठ फुलत आहे. त्यामुळे ना आपणच आता काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि ही गाठ कायमची तोडून टाकली पाहिजे. त्यानंतरच पार्थच्या आयुष्यामध्ये एक अशी मुलगी येईल जी त्याच्यासाठी योग्य जोडीदारी नसेल, जी त्याच्यासाठी वटपौर्णिमेची पूजा ही अगदी मान सन्मानाने करेल, जी त्याच्यासाठी आवडीने व्रत करेल. त्याबरोबर आता त्या ठिकाणी काव्य आलेली असते आणि काव्याला बघून सगळ्यांचे डोळे उघडेच्या उघडेच राहतात. आता काय झालंय नेमकं समोर, चला मग जाणून घेऊया. कारण इथे आता काव्या ही अगदी सुंदर तयार होऊन आलेली असते वटपौर्णिमेला जाण्यासाठी. काव्याचं हे रूप पाहून सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात, सगळ्यांचे डोळे उघडे राहतात. तर इथे पार्थ आणि मालिनी काकू या दोघांनाही खूप जास्त आनंद झालेला असतो. तर इतक्यात हळूहळू पावलांनी चालत काव्या ही त्यांच्या समोर येऊन ठेपते. काव्या ही म्हणत असते, मी पूजेला जायला तयार आहे. तर इकडे पार्थ हा म्हणत असतो, वा, सुंदर, सोज्वळ, सुशील, गोड दिसताय तुम्ही. त्याबरोबर काव्या ही पार्थला काहीच रिप्लाय देत नाही, ती फक्त पार्थकडे बघतच असते. त्यानंतर इकडे आता पार्थने वसुहत्याला टॉन्ट मारायला सुरुवात केलेली असते. आत्या, तुझ्या मते ज्या काही क्रायटेरिया आहेत त्या सगळ्या आता काव्य पूर्ण करतायत, म्हणजे काव्य माझ्यासाठी योग्य जोडीदार आहेत ना, काय रम्या? त्याबरोबर वसुहत्या लगेचच म्हणायला लागते की पार्थ, अरे आज पूर्ण महिन्याभरात या मुलीने एक गोष्ट काय बरी केली तर लगेच एवढं हिचं कौतुक करतोयस, एवढा हुरळून गेलास काय गे काव्या? खरं सांग, खरं बोल. माझा आवाज ऐकलास, मी बडबड करत होते बाहेर, म्हणून खरं तर तू वटपौर्णिमेची पूजा करायला निघाली आहेस ना? हां, खरं बोल. अरे पार्थ, वटपौर्णिमेची पूजा करायला चालली आहे ना ही मुलगी, मग हिच्या चेहऱ्यावर अजिबात हसू का नाही आहे? हां, हे बघ बाई काव्या, उगाचच्या उगाच जर तुझ्या मनात नसेल ना तर तुला पूजापाठ करण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. मनापासून करावी लागते पूजा, उगाचच्या उगाच असं करून चालत नाही. त्याबरोबर इकडे रम्या ही काव्याला विचारते, काव्य तू खरंच वटपौर्णिमेची पूजा करायला चालली आहेस? त्याबरोबर काव्य काही उत्तर देणार इतक्यात पार्थ समोरून उत्तर देत म्हणतो की रम्या, आजच्या दिवशी एवढी सुंदर झालेली, हातामध्ये पूजेचं ताट घेतलेली, छान साडी नेसलेली मुलगी आणखीन कुठे जाणार? तिला हा प्रश्न आजच्या दिवशी विचारायचा नसतो, तर समजून घ्यायचा असतो. असो, हे तुला नाही कळणार, अजून तुझं लग्न झालेलं नाही आहे ना, लग्न झालं की कळेल, असंही पार्थ म्हणतो. त्यानंतर आता मालिनी काकू ह्या वसुहत्याच्या समोर येऊन उभ्या राहतात आणि म्हणत असतात, वसुताई बास, अहो नेमकं तुमचं काय सुरू आहे मला काही कळतच नाही. म्हणजे आत्तापर्यंत काव्या पूजेला जात नाही आहे यावरून तुम्ही चिडला होता, यावरून बोलत होता, आणि आता काव्या पूजेला जाते तर यावरूनही तुम्हीच चिडताय, तुम्हीच बोलताय. नक्की काय चाललं आहे तुमचं? मला ना काही कळतच नाही आहे. असो,
या विषयावर आता आणखीन चर्चा नको असं म्हणत त्या काव्याच्या समोर येऊन उभ्या राहतात आणि खूप गोड दिसतेच, सुंदर असं त्या काव्याला म्हणतात. त्यानंतर आता त्या पार्थला सांगतात, पार्थ जा, काव्याला तू सोडून ये. त्याबरोबर काव्य म्हणत असते, नाही नको काकू, कशाला, मी जाईन ना माझी. त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू म्हणतात, अगं नाही नको, तो सोडेल तुला. पार्थ जा काव्याला सोडायला. पार्थ म्हणतो, हो हो चालेल ना, मी जातो. त्याबरोबर लगेचच आता काव्या ही तिच्या हातातलं ताट खाली ठेवत असते. पार्थ तिला ताटही खाली ठेवू देत नाही. मी आहे ना असं म्हणत तो तिच्या हातातलं ताट घेतो आणि मग काव्या ही आता मालिनी काकूंना वाकून नमस्कार करते. त्यानंतर आता लगेचच वसुहत्या म्हणते, अगं एवढं म्हणतोय ना तो, येतो म्हणून मी सोडायला, तर जा ना त्याच्याबरोबर, पण तू तर जागेची डिम्म हलत नाही आहेस, जायचं आहे ना. त्याबरोबर लगेचच इकडे मालिनी काकू ह्या लगेचच काव्याला म्हणतात की काव्या जा, जाऊन पूजा करून ये, सुखी राहा, सौभाग्यवती भव. त्याचबरोबर त्या तिला सांगतात की हे बघ काव्या, लग्नानंतरची तुझी पहिली वटपौर्णिमा आहे, पूजा ही अगदी छान आणि मनापासून कर बाळा. काव्या म्हणते, हो काकू. आणि मग लगेचच मालिनी काकू पार्थला म्हणतात, पार्थ जा, सोडून ये तिला. त्याबरोबर पार्थ म्हणतो, हो चला. त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू घरातले सगळे सदस्य पार्थकडे बघायला लागतात. पार्थला कळत नाही की नेमके सगळे आपल्याकडे का बघतायत. पार्थ त्यांच्याकडे बघायला लागतो. मग मालिनी काकू पार्थला म्हणत असतात, पार्थ अरे असं जाणार आहेस का तू पूजेला? हां. त्याबरोबर पार्थ स्वतःकडे एकदा बघतो आणि मग पार्थ लगेचच काव्याकडे बघतो. तर मालिनी काकू या पार्थला सांगतात, पूजेला जातोयस ना, एक काम कर, जा छानपैकी कुर्ता वगैरे घाल आणि पटकन आवरून बाहेर ये. त्याबरोबर आता पार्थला तर खूपच जास्त आनंद झालेला असतो की आता काव्या ही त्याच्यासाठी वड पूजायला चालली आहे आणि त्याचबरोबर काव्या ही एवढी सुंदर नटलीसुद्धा आहे आणि ते सगळं तिने पार्थसाठी केलेलं आहे. मित्रांनो, आता काव्याने ही पूजा करायला घेतली तर आहे, पण तुम्हाला काय वाटतं, काव्य हे सगळं खरोखर मनापासून पार्थसाठी करत असेल का, की फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून ती हे सगळं करत असेल? तर दुसरीकडे आता नंदिनी ही पूजा करायला वडाच्या झाडाखाली आलेली असते. आता तो एवढा मोठा वटवृक्ष, त्याच्या खाली आलेली नंदिनी, तर आता इकडे जीवा रे उठ ना बाळा, जीवा उठ ना, असं मालिनी काकू जीवाबरोबर बोलत असतात. त्या जीवाला म्हणत असतात, जीवा उठ ना, अरे एकदा तुझ्या आईकडे उठून डोळे उघडून बघ ना बाळा, एकदा तरी आईला आई अशी हाक मार ना, जीवा, ए जीवा उठ ना, जीवा उठ ना, असं म्हणत मालिनी काकू या जीवाच्या हातावरती सतत त्यांचा हात ठेवत असतात. पण जीवा हा त्यांना काहीच रिस्पॉन्स करत नसतो किंवा जीवा त्यांना काहीही उत्तर देत नसतो, काहीच रिॲक्ट होत नसतो. तर इकडे अनवाणी पायाने चालत असलेल्या नंदिनीच्या पायामध्ये अचानक एक काटा बसतो. आता काटा लागल्यावर नंदिनी जोरात ओरडते, ऐ ग आ, आणि तिथून थोडे पुढे अंतरावर चालत जाते आणि तिच्या पायात जोरात काच घुसते. आता काच घुसल्यावर नंदिनी पुन्हा ओरडते, आ. त्याबरोबर इकडे जीवाला जसं काही ते जाणवतं. तर आता नंदिनीला बायका दगडावरती बसवतात आणि म्हणायला लागतात, बाप रे केवढं लागलं हिला. त्याबरोबर एक दुसरी बाई म्हणते, थांब पोरी, मी काढते तुझी काच. आणि मग ती लगेचच नंदिनीची काच काढायला बसते. तर एक बाई म्हणते, थांबा मी हळद घेऊन येते, आणि मग ती हळद आणायला तिकडनं जाते. तर दुसरी बाई लगेचच म्हणायला लागते, अहो पण हिच्या पायाला तर आता एवढं लागलेलं आहे, मग हिला पूजा कशी करता येईल, आता हिची पूजा कशी होणार? त्याबरोबर लगेचच एक तिसरी व्यक्ती म्हणायला लागते, होईल तिची पूजा व्यवस्थित होईल. आणि तसंही काच काढली की आता तिला थोडा फरक पडेल ना. आणि मग लगेचच आता ती नंदिनीकडे बघते. नंदिनी काहीच उत्तर देत नाही. त्या बाई नंदिनीच्या पायातली काच काढतात आणि मग नंदिनीच्या पायावरती जरा हळद वगैरे टाकतात. नंदिनीला खूप दुखत असतं, त्रास होत असतो. त्या बाई विचारतात, बाळा बरं वाटतंय का गं आता? नंदिनी काही बोलणार इतक्यात दुसरी मुलगी म्हणते, अहो काय विचारताय तुम्ही हे, बघा ना बिचारीच्या पायात केवढी काच लागली आहे, ते कसं बरं वाटेल तिला, रक्त वाहतंय तिथनं. ताई तुम्ही एक काम करा, तुम्ही आता घरी जा आणि जरा आराम करा, मग तुम्हाला बरं वाटेल, नाहीतर तुम्हाला आणखीन जास्त त्रास होईल. त्याबरोबर पुढे दुसरी बाई म्हणते, हो तुम्हाला चालता देखील नाही येणार. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, आज मला नाही तर माझ्यापेक्षा जास्त गरज माझ्या नवऱ्याला आहे. आज मला माझ्या नवऱ्याशिवाय दुसरं काहीही दिसत नाही आहे. आज मला हे छोटं मोठं दुःख कुरवाळून नाही चालणार. आज माझ्या नवऱ्यासाठी मला ही वटपौर्णिमेची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि माझ्या नवऱ्यासाठी वड पूजत असताना मला कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही. त्याबरोबर लगेचच आता दुसरी एक बाई तिला म्हणायला लागते, अहो ताई तुम्ही हे सगळं काय बोलताय, तुम्ही वडाची पूजा करायला तर जाल पण तुम्हाला नाही जमणार, फेरे कसे माराल तुम्ही, आणि त्याशिवाय तुम्हाला त्रास होईल. नंदिनी म्हणत असते, मला मान्य आहे हे सगळं तुम्ही माझ्याच काळजीपोटी बोलताय,
पण आज मी माझ्या नवऱ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करणार. माझा नवरा हा खूप मोठ्या संकटात आहे आणि काहीही झालं तरी मला पत्नी म्हणून माझ्या नवऱ्याला वाचवायचं आहे. तर आता हे सगळं काही नंदिनी ही जीवासाठी करते हे आपल्याला या सगळ्यातून जाणवतं आहे. पण जीवाला आता नंदिनीच्या या सगळ्या गोष्टींमुळे शुद्ध येईल का, तुम्हाला काय वाटतं? तर ते आपल्याला एपिसोडमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पहा. तर दुसरीकडे मालिनी काकू या जीवाच्या डोक्यावरून हात फिरवत असतात आणि त्या आता जीवाला म्हणत असतात, जीवा अरे बाळा उठ ना, उठ ना रे जीवा उठ. हे बघ माझं चुकलं, मला मान्य आहे. खरं तर मी तुझी सगळी जबाबदारी नंदिनीवरती सोपवायलाच नको होती. खरंच चुकलं माझं, मला माफ कर ना. मी उगाच नंदिनीला म्हटलं की तुझ्या वाढदिवसाचा प्लॅन बाहेर कुठेतरी करा, छान फिरून या, मजा मस्ती करून या. माझंच चुकलं. मी नंदिनीला हे असं सांगायलाच नको हवं होतं. तिथे तिला सांगितलं ना, हीच सगळ्यात मोठी चूक केली. पण आता उठ ना बाळा, बाद झालं ना आता. ए बाळा उठ ना, जीवा रे उठ ना, जीवा जीवा उठ बाळा उठ. एकदा मला आई अशी हाक मार. जीवा बघ ना तुझ्या आईकडे, जीवा बघ, असं आता मालिनी काकू म्हणत असतात. जीवा काही रिस्पॉन्स करत नसतो. त्यानंतर इकडे नंदिनीने वडाला फेरे मारायला सुरुवात केलेली असतात. हळूहळू तिकडे आता जीवालासुद्धा शुद्ध यायला लागलेली असते. त्यानंतर आता नंदिनीची पूजा वगैरे करून ती गेलेली असते. तर आता काव्या आणि पार्थ हे दोघंसुद्धा वटपौर्णिमेच्या पूजेसाठी हजर झालेले असतात. आता काव्या ही पूजा करत असताना पूजा करण्यासाठी तिचा पदर वरती घेण्याचा प्रयत्न करत असते. पण एका हातामध्ये थालीचं ताट असल्यामुळे तिला आता ते ताटही आरतीचं खाली ठेवता येत नसतं आणि पदरही वरती घेता येत नसतो. मग पटकन पार्थ हा अगदी आदर्श नवऱ्याप्रमाणे काव्याचा पदर अलगद उचलतो आणि तो तिच्या खांद्यावरती ठेवतो. काव्या ही पार्थकडे एकटक बघत असते, तर पार्थचं सगळं लक्ष हे काव्याच्या त्या पदराकडेच असतं. त्याबरोबर आता आपण इथे पाहतो की पुढे नंदिनी ही पूजा करून घरी आलेली असते. मालिनी काकू ह्या नंदिनीला सांगत असतात, नंदिनी तुला माहिती आहे का, जीवा शुद्धीवर आला आणि ज्यावेळेस जीवा शुद्धीवर आला त्यावेळेस त्याने सगळ्यात अगोदर कोणाचं नाव घेतलं. त्याबरोबर नंदिनी विचारते कोणाचं. त्यावर मालिनी काकू म्हणतात तुझं नाव घेतलं नंदिनी जीवाने. आता हे ऐकून नंदिनीला खूप खूप आनंद होतो. नंदिनी म्हणायला लागते की मी पहिले जाते आणि आई जीवाना भेटून घेते. त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू नंदिनीचा हात पकडतात आणि तिला म्हणतात, नाही असं नाही जाऊ शकत तू जीवाला भेटायला, असं नाही जाऊ शकत तू जीवाला भेटायला. हे ऐकून नंदिनीला जरा वाईट वाटतं. तिला वाटतं की पुन्हा आता मला ही खोलीच्या बाहेरच राहायला लावते की काय. इतक्यात त्या ठिकाणी आता लगेचच मालिनी येते आणि मालिनी नंदिनीला म्हणते की अशीच नाही भेटायचं. आणि आता हे सगळं काही ऐकून नंदिनी तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत राहते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ इथेच संपतो. अजिबात वेळ वाया न घालवता इथेच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.